येता येता काय घोटाळा व्हायला लागला ते सर्व लोकांना आम्हाला समजायला लागलंय. घोटाळा होत असताना एका घरात यायचं आणि त्यांच्याच घरच्या वृद्धाप्य पेन्शन त्यांची बंद करायची. हे तुमची दुसरी स्कीम आहे. तिसरी तुमची आणि एक आहे कुठली शक्ती स्कीम म्हणून. आता आमच्या बेळगाव लोकलमध्ये सगळ्यांना माहित आहे बसेस कुठून यायला लागलेत. 10 किलोमीटर माझं गाव, 2-2 तास तिथं व्यक्ती तात्काळ थांबतो, तुमची एक पण बस येत नाही. कोल्हापूर म्हणजे दुसऱ्या राज्यातून कोल्हापूरहून 100 किलोमीटर माणूस येऊन पोहोचेल, खरं तुमच्या इथल्या इथं एक बस येऊन पोचायला तयार नाही. हे तुमच्या दुसऱ्या स्कीमचं आहे. तिसरी स्कीम तुम्ही दिलाय लाईट बिल फ्री 200 युनिट प्रमाणे काका निंगू फ्री, आमचा निंगू फ्री म्हणून सगळ्यांना फ्री दिलाय. त्याचा युनिट आज काय व्हायलाय, कमर्शियलला काय फटका बसायला लागलाय, शेतकऱ्यांना काय फटका बसायलाय. त्यांना एक साधं तुम्हाला सर्वांना माहिती आहे टीसी बसवायची असली 8 दिवसात मिळायची ती टीसी पैसे मिळून वायरमॅनकडे देऊन एक महिन्यात 2-2 महिन्यानंतर एक टीसी वापस यायला लागले. या प्रकारचे जे तुमच्या स्कीमा आहेत या स्कीमामध्ये काय तर बदल व्हायला पाहिजे. काय तर स्कीमा कमी करा आणि 8 लाख कोटी रुपयाचं जे आमच्यावरती ओझं कमी ठेवलं आहे कर्नाटकवरती ते कुठे ना कुठे आम्हाला जास्त वाटायला. आज 3ऱ्या ते 4थ्या नंबरला कर्नाटक येऊन पोचले पूर्ण देशामध्ये की सगळ्यात जास्ती कर्ज घेणारं राज्य म्हणून. मी तुम्हाला अनेक याच योजनेप्रकारे आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये थोड्या योजना चालू आहेत. तुम्हाला सर्वांना माहित असणार कुठल्या कुठल्या योजना आमच्याकडे नवीन योजना मिळाल्यात ग्रामीणमध्ये. कुठली योजना पहिली तर प्रत्येक गावामध्ये काय प्रत्येक गावामध्ये एक क्लब द्यायला लागलेत. माहित आहे काय, प्रत्येक गावामध्ये क्लब म्हणजे निरुद्योगी जे नागरिक आहेत ते घरात बसून कंटाळा आहे, या क्लबमध्ये बसा, दिवसभर तुम्ही खेळा, सगळं करा. जर तुम्हाला तिथं काय तर हारला बिरला तर आणि तिथं मटक्याचा धंदा बाजूला चालू असतोय. मटक्यामध्ये काही तुम्ही आणि कमी जास्ती झालं तर तिसरा रात्रीचा जुगारचा धंदा चालू आहे. हे बेळगाव ग्रामीणमध्ये चाललेली गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे. हा, हे नाव काय कुणाच्या आशीर्वादाने चाललंय हे सर्वांनाच माहित आहे. मी नाव घ्यायचं काय, कुणाच्या आशीर्वादाने आणि कसे चाललंय. या 3 गोष्टी पहिली योजना आमच्या ग्रामीणमध्ये चाललेली. आणि चौथं त्याच्यामध्ये पण हरला. त्याच्यामध्ये काय झालं तर आता इंटरनेट आम्हाला माहित आहे सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येक गावच्या युवकांचं काय हालत झालंय, सगळ्यांनी आता हेलिकॉप्टर उडवलेत का नाही. प्रत्येक गावामध्ये हेलिकॉप्टर उडवून परिस्थिती काय झाले, एरोप्लेन मोडला जाऊन बसलेली आहे ते पोरांची बस. त्यांच्या आया बहिणीचं काय, त्यांच्या घरचं काय, ही परिस्थिती काय व्हायला लागले याचा विचार कधी केलाय काय. फक्त रोड गटरी मंदिर आणि हे केलो ते केलो याच्यावर चालणार नाही. वैयक्तिक त्याची आमची संस्कृती आहे जी आमची पिढी पुढे होणार आहे याच्याबद्दलचा विचार आम्ही करायला लागलोय आणि करायला पाहिजे याचं माझं म्हणणं आहे. दुसरा काय चाललंय, महाविद्यालय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना चालू आहे. प्रत्येक कधी विचारत नाही काय त्यांना त्यांचं मामूली मिळत असतंय, कधीच नाही आहे. तिथं गांजा विकायचं, कुठे किल्ल्याच्या कॉर्नरला जाऊन गोव्याची दारू विकायची, सगळीकडे दारू मिळते. आज आमची पिढी नुकसान करायला दुसरी योजना इथं आणल्या तरी तीच योजना पण तुम्ही सगळ्यांनी बघत आहात. तिसरी योजना आमच्या शेतकरी समाजासाठी आहे. शेतकरी समाजासाठी काय तर कुठे कुठे गायरान जमिनी आहेत, कुठल्या जमिनीमध्ये काय तर एक प्रॉब्लेम आहे, इथं लगेच आले तुमच्या जमिनीचा प्रॉब्लेम आहे, ही जमीन तुम्हाला मिळत नाही आहे. तिथं जाऊन आलेच तिथं त्यांची लोक त्यांचे कार्यकर्ते लगेच आले आणि त्या जागेवरती आपलं ताबा मिळवायसाठी तिथं यायसाठी असं कुठल्या गावात दाखवतो. आज कल्लेवरची लोक येऊन 100 वर्ष झालं पिढ्यानपिढी आज कल्लेवरची लोक इथून बसतात. आज सावगावची लोक आमच्या गावरान जमिनी आहेत इथून बसतात. वेगवेगळ्या स्कीमा घेऊन तुम्ही करता. आणि एक गोष्ट सांगायची आहे, बेळगाव मध्ये तालुक्यामध्ये आमच्या पूर्व भागात 28 प्लॉट होते साहेब. 28 प्लॉट हे जे NA झाल्यानंतर जी एरिया सोडलेली असते गव्हर्नमेंटची, त्या गव्हर्नमेंटच्या जे प्लॉट्स आहेत ते आस्ती बुक मध्ये पंचायतमध्ये तसेच आहेत की पंचायतच्या नावावर, आणि इथं त्यांचे कम्प्युटर उतारे पण काढून तयार आहेत विकण्यासाठी. एका प्लॉटची किंमत आहे 30 ते 35 लाख रुपये. असे 28 प्लॉटची मी तुम्हाला देऊ शकतो की असे 28 प्लॉट यांनी गायब करण्यात आले आहेत. त्यांचे कोण कोण आहेत ते सरळ मी अनेकदा तुम्हाला प्रूफ सकट मी दाखवतो की कोण कोण किती प्लॉटचा याच्यात घोटाळा केलाय कुठल्या अधिकाराला धरून. हे झाले 3 झाले. चौथं येतो. चौथामध्ये अनेक आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे गेल्या 8-10 वर्षापासून आमचा मोदी सरकार 80 कोटी लोकांना राशन दुकानमध्ये राशन देत आहे.
राशन देत आहे, राशनहून घरात पडतंय, त्याच्यावरती आता एजंट नेमले गेले आहेत प्रत्येक गावामध्ये. ही खरी गोष्ट आहे, प्रत्येक गावामध्ये चाललेलं आहे. तिथं ते एजंट अशा प्रकारे नेमलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. दिवसाला म्हणजे एका किलोला 15 रुपये प्रमाणे आमचा मोदी 30 ते 40 रुपये देऊन राशन विकत घेऊन तुम्हाला फ्रीमध्ये राशन देतोय. तेच राशन तुम्ही 15 रुपये किलोने त्या लोकांनी विकता. ती लोक परत येऊन आझमनगर आणि गांधीनगरमध्ये मोठे मोठे अड्डे आहेत साहेब, त्या ह्याच्यामध्ये 22 रुपये किलोने परत तिकडे येत आहे आणि 22 रुपये किलोने तोच माल इंद्रायणी म्हणून पॉलिश करून आम्हाला 40 ते 50 रुपयाला परत कुठल्या हॉटेलमध्ये सगळीकडे जात आहेत. याच्यामध्ये आम्ही विचारला गेल्यावर याच्यामध्ये जे रेशन वितरण करणारे बेळगावचे मेन अधिकारी आहेत त्यांना महिन्याचा हप्ता 3000 रुपये आहे. तिथल्या मी नाव घेणार नाही, तिथल्या स्टेशनचे कोणी पण असतील महिन्याला 10,000 रुपये. एवढा मोठा भ्रष्टाचार. याच्यावर तुम्ही करायचं काम ते कुणाच्या आशीर्वादाने चाललंय साहेब. तिथं मारामारी व्हायला लागले, रोजच्या गाड्या जातात. मी कायदेशीर करणाऱ्यांना म्हणत नाही, जे बेकायदेशीर त्याच्यावरती तुमचं काय, याच्यावरती तुम्ही मत मांडायला पाहिजे. पाचवं आहे जे हे सगळं बोलायला लागलोय आम्ही धरून कोण आमचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वादी कार्यकर्ते सर्वजण ही 5वी स्कीम त्यांनी द्यायला लागलेत. 5वी योजना आमच्याकडे चालली आहे. जो कोण बोलेल, जो कोण उलट बोलेल त्याला एकतर दादागिरी, दुसरं स्टेशन आणि तिसरं जो हिंदुत्ववादी आहे, जो गोरक्षा करतोय तो सोळग्याचा राहून देत, तो कंगराळीचा राहून देत. या सर्वांना तुम्ही गोरक्षा करता, तुम्हाला जेलची हवा खायला लागणार. का मोठं विरोधाचं काम करता हो, देशात राहून हिंदुत्वाचं संस्कृती टिकवायचं काम करायला लागलाय. त्या ह्याला तुम्ही काय करता, त्यांना जेलमध्ये घाला, त्यांना नोटीस पाठवा. तिथला PSI येतोय, तिथला CPI घराघरात उचलतात तुम्हाला कारण नसताना हो त्या मुलांना. आणि त्याच्यावरचं एक कळस म्हणजे त्यांना रौडी शीट. अरे काय ते काय 10 केसेस घेतलेत, 20 केसेस घेतलेत, रौडी शीट या नावाने त्यांचे फाईल उघडण्यात येते. या प्रकारचं या ग्रामीण भागात सगळीकडे चालू आहे. मी का ग्रामीण भागचा मुद्दा मागितलो, सर्वजण म्हणतात हे केले ते केले, काय केलं नाही तर आमच्या पुढच्या पिढीचं नुकसान करायला बसलेत. आणि आता जर आम्हाला साडी, कुकर 2000 हे जर बघत असले तर पुढची पिढी इथली एकतर भूमिहीन राहणार, नाही तर इथलं तुमचं पलायन केल्याशिवाय त्यांनी सोडणार नाही. हे त्यांचा एक अजेंडा ठेवून या भागातल्या पिढीला त्यांनी कायमस्वरूपी संपवण्याचा घाट या भागात चाललेला आहे. बंधूंनो, मी एवढं सांगायचा प्रयत्न करतो. मागे पण आमचे आमदार होते, संजय पाटील होते, किनेकर होते, या सर्वांनी कधी पंचायतमध्ये डुंकून बघितलं नाही. आज पंचायतचा एक साधा उतारा विचार करतोय मी. एक पंचायतमध्ये तुम्हाला कम्प्युटर उतारा पाहिजे असेल तर किती द्यायला पाहिजे, 15,000 ते 20,000 रुपये. ते द्यायचं असलं, तो काढायचा असला तर वरती एक फोन झाला पाहिजे, अण्णाला फोन झाला पाहिजे, अण्णाने अप्रुव्हल दिलं तर तुमचा उतारा बाहेर पडतोय. ही आज परिस्थिती आमच्या ग्रामीण भागात चालू आहे. हे विचार करायला पाहिजे, सर्वांनी विचार करायला पाहिजे. या गोष्टी सांगायला लागलोय म्हणजे ह्या कमीत कमी या गेल्या 3 वर्षात चाललेल्या सर्वात दुर्दैवी आहे आमचं क्षेत्रामध्ये हे चाललेलं आहे. याच्यामध्ये कुठे ना कुठे जर तुम्ही ह्या तुमच्या योजना ह्या मुखांतर ह्या व्यासपीठावर सांगायचा प्रयत्न करतोय एक अध्यक्ष म्हणून, ह्या योजना जर बंद झाल्या नाहीत तर पुढचा प्रत्येक गावागावात त्याचा जाब आम्ही विचारणार. तुमचे कोण तर तिथं बॅनर लावताय म्हणून तुम्ही त्यांना दरवेळेला हिंडलगामध्ये परिस्थिती आहे, बॅनर लावले आणि क्लब चालू करा. बॅनर लावले त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला, कुठल्या जयंतीला राहून देत, सगळ्याला एक बॅनर असतात त्यांचा बॅनर वरती त्या क्लब चालवणाऱ्याचा मंडळाचा खाली. आणि क्लब कुठे चालू येतो सरळ मराठी शाळेच्या बाजूला इंग्लिश आहे. स्वतःचं BCचे ऑफिस आमच्या समोर आहे हो, तर पण त्यांना काय लागलं नाही. आता 1 महिना बेळगावमध्ये काय तर एक प्रकरण घडलंय म्हणून सगळं बंद व्हायला लागलंय आणि चालू करायचा थोड्या दिवसात प्रयत्न होईल. आणि जर चालू झालं तर इथली ग्रामीण जनता आणि तालुक्यातील जनता याच्यापुढे गप राहणार नाही. त्यांच्या कुठे क्लब चालू आहे तिथं घुसून काय प्रकार करायचा तो करतो, एवढं सांगून मला इथं बोलून 2 शब्द दिल्याबद्दल होईल.